दंगल दोन्ही बाजूने घडलेली आहे. दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडलेली आहे. हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करतं. दंगलखोरांवरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे. पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत. औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा कोणी काढला? ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे. जा कोकणात बुलडोजर पाठवा ना, मग किंवा पुण्यात बुलडोजर पाठवा ना. तुमच्याच लोकांनी ही वक्तव्य दिलेली आहेत. त्यानंतर लोकांना ही चालना मिळालेली आहे. समान न्याय, तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना, समान कायदा आला पाहिजे ना, समान कायद्यानंच कारवाई व्हायला पाहिजे. तर ही सर्व प्रकारच्या आणि सर्व पक्षाच्या, सर्व धर्माच्या लोकांवर, दंगलखोरांवर एकसारखीच समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे या देशामध्ये. आणि काल ज्यांनी दंगल केली त्यांच्या सुद्धा जागांवरती बुलडोजर फिरले पाहिजे. पण राऊत साहेब, कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई पोलिसांनी आणि शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनाही खार पोलिसांनी अटक केलेली आहे या सगळ्या प्रकरणात. कुणाल कामरावरती गुन्हा का दाखल करावा? मी रोज टीकात्मक लिहितो, माझं काम आहे ते, रोज लिहितो मी. मग नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या लोकांवरती रोज गुन्हे दाखल होतील. विधिमंडळातल्या आमदारांचं सध्याचं वर्तन पाहिलं आम्ही दोन्ही सभागृहातल्या, ते त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांचं भाषण जे आहे विधान परिषदेतलं ते वाचा, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तुम्ही कमजोर लोकांना डोळे वटारताय. लेखक, पत्रकार, साहित्यिक, कवी, ते तुम्हाला नको आहेत. ते सत्य बोलतायत, ते तुम्हाला नको आहेत. आणि म्हणूनच जे म्हटलंय ना राज ठाकरेंनी, किंवा आम्ही तेच म्हणतो की खोक्या बाह्यांचे सरकार आहे आणि खोकी ही भरली आहेत की रिकामी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे.